नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ स्मिता कवडे लिखित बुरगुंडा होईल तुला ही कादंबरी आणि आज ह्या कादंबरीचा भाग 3. कसंबस माझं 7वीपर्यंत शिक्षण ढकलपास झाल्यावर आईनं 4 चौघांना लग्नासाठी स्थळं आणायला सांगितली. बाप तिला म्हणायचा, अगं अजून उशीला शिकवून सवरून मोठी होती की, अजून काय तिच्या लग्नाचं वय नाही का, तू तिच्या लग्नाच्या मागं लागली, अजून जरा आपल्या घरात खाईल पिईल, मोठी झाल्यावर देऊ की मोठ्या थाटात लगीन लावून तिचं. बाप असं म्हटल्यावर आई म्हणायची, लय मोठ्या बाता मारताय हो, काय घरची जहागिरी एक काय, इथं 2 वेळेला चूल नाही घरात पेटत आणि म्हणी थाटात लग्न लावायचे. आईने बापाचा प्रस्ताव धुडकावून लावला आणि पै पाहुण्यांना माझ्या लग्नासाठी स्थळं बघायला सांगितलं. 2-4 स्थळं मला येऊनही गेले. शाळेत असताना बाप बोलवायला यायचा, उशा चल पाहुणे आलेत घरी, असं बापाने म्हटल्यावर मी दप्तर घेऊन मधूनच घरी यायचे की तोवर पाहुणे आलेले असायचे. मला बघून आई हाताला जोरात हिसका देऊन आत ओढायची आणि घरातलं तिच्या जुन्या ट्रंकमधलं ठेवणीतलं लुगडं नेसवायची की लगेच पाटावर बसवून टाकायची. बघता बघता 2-4 स्थळं येऊनही गेली, पण कदाचित मीच न आवडल्यानं तिकडचा काहीही निरोप आला नव्हता. परत 4-6 महिन्यांनी शेजारच्या मरवडे गावचं स्थळ आलं. रामा कोळी नावाचं पोरगं आलं बघायला. पोरगं तसं वयानं माझ्यासारखंच लहान, दिसायला माझ्यापेक्षा कधी पण चांगलंच होतं. बारकी अंगकाठी, धारदार नाकाचं होतं. त्यांचासुद्धा मासेमारीचा व्यवसाय होता. पण रामा एका वाण्याच्या दुकानात पुड्या बांधायला जायचा. त्याला या मासेमारी करण्यात आनंद वाटत नव्हता, म्हणून तो वाण्याच्या दुकानात कामाला जायचा. घरातली सगळी मंडळी येऊन बघून गेली. 2च दिवसात सुपारी पण फोडली. पितळेची 4 भांडी आणि अवघा 500 रुपये रोख हुंडा द्यायचं ठरलं. त्यावेळेला एवढा हुंडा म्हणजे वेशीला वघूळ जाण्यासारखं होतं. हीच पितळेची 4 भांडी आणि 500 रुपये जमवता जमवता बापाच्या नाकी 9 आले होते. काय करावं हेच बापाला उमजत नव्हतं. शेवटी विचार करून त्यांनी सावकाराकडनं 1000 रुपये व्याजानं आणले आणि गुपचूप आईच्या हातावर ठेवले. आईने विचारलंच, एवढे पैसे कुठून आणले? असं विचारल्यावर बापानं मित्राकडे पैसे साठवले होते असं तिला सांगितलं. आईला आज अचानक एवढे पैसे बघून खूप आनंद झाला होता. कधी नव्हे ती मला खूप प्रेमानं बोलायला लागली. तसंही 4 दिवसात मी सासरी जाणार होते म्हणून की काय तिला आनंद झाला असावा. एवढ्या लहान वयात माझ्या खांद्यावर हे लग्नाचं ओझं पडतंय म्हणून बाप सारखा झुरायचा. 4च दिवस लेक आपल्या घरी आहे म्हणून गोडधोड एका पुडीत बांधून आणून गुपचूप खायला घालायचा. मलाही बापाला सोडून सासरी जाणं खूप जड झालं होतं. पण रीतीप्रमाणे सगळं ठरलेलं होतं. खालच्या वरच्या आळीतल्या माझ्या बायडी, पिली, नमी, विजी या 4-5 मैत्रिणी भेटायला आल्या. मला चिडवायला लागल्या. काय बाय उशीचं एवढ्या लहानपणी लग्न, असं म्हणत हसायलाही लागल्या. मला रामाच्या नावानं चिडवायला लागल्या. मला उखाणे शिकवायला लागल्या. त्यांच्याबरोबर नीला आणि बाळ्याही माझी छेड काढत होते. आमचा गोंधळ बघून आई डोळे मोठे करून माझ्याकडे बघायची की माझ्या मैत्रिणी लगेच पासारवायच्या. 10 बाय 10च्या 4 पत्र्याच्या खोलीला बापानं स्वतः एका रात्री शाडू आणि निळ्या रंगानं रंगवून टाकलं होतं. आईने 4 आयाबाया बोलवल्या, बांगड्यांचा कार्यक्रम केला. आईचं तसं गल्लीतल्या बायकांशी पटत नसायचं. आई खूप फटकळ स्वभावाची होती. आईनं पितळीची बोलल्याप्रमाणे 4 भांडी जाऊन आणली. माझ्याच मैत्रिणींनी गुपचूप माझ्याकडे नकुल, बोटं, सांडग्याची पाकिटं करून दिली होती रुखवतात ठेवायला. दारातच एक ताडपत्रीचा मांडव सजला होता. 500 रुपये हुंडा देऊन उरलेल्या पैशात कसं बसं लग्न उरकायचं पडलेलं होतं. आईनं नीलाला आणि बाळ्याला गावातल्या पक्याच्या खोक्यातनं चांगले कपडे आणले होते. दूरवरचा मामा होता. आईच्या माहेरची म्हणजे आजी, मामा मामी, मावश्या अशी 4 वऱ्हाडी मंडळी गोळा झाली. खूप दिवसांनी घरात मंगलमय वातावरण तयार झालं होतं. झालं ठरल्याप्रमाणे काढलेल्या तिथीला मुहूर्तावर देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं डोक्यावर अक्षदा पडल्या होत्या.
सगळ्या वऱ्हाडी मंडळींच्या आशीर्वादानं मी रामाला मनोमन माझा नवरा मानला होता. वडिलांच्या संस्कारांची शिदोरी ओटीत बांधून मी संसाराच्या प्रवासाला निघाले होते. जाताना बापाचा ऊर भरून आला होता. माझ्या गळ्यात पडून तो धाय मोकलून रडत होता आणि आई मात्र माझी पाठवणी करायची सोडून कोणी काय आहेर आणलाय हे बघत घरातच बसली होती. मी सासरी जातीये बघून बापाचं काळीज मात्र तुटत होतं. सासरी घरामध्ये सासू सासरे, रामा एकुलता एक आणि रामाची बहीण वनिता होती. आमची हलगी वाजवत वरात दारात आली. सासूबाईंनी भाकर तुकडा पाणी ओवाळून टाकलं. मनात वाटलं देवानं एक आई नशिबाला तशी दिली आहे, पण ही आपली सासूरूपी आई चांगली आहे. पाहुण्या रावळ्यांच्या गोंधळात हातातलं काकणही सोडून झालं. हळद काढली गेली. देवदेव गोंधळ सगळे कार्यक्रम उरकून घेतले. सगळ्या पाहुण्यांच्या गोंधळात 4 दिवस कसे गेले तेही कळलं नाही. रामा एकदम सरळ माणूस होता, पण तो आईच्या सांगण्यातला होता. आईने उठ म्हटलं की उठायचा आणि बस म्हटलं तर बसायचा. घरात फक्त सासूबाईंचं राज्य चालायचं. त्या म्हणतील ती पूर्व दिशा. सासरा बिचारा गरीब. मासे विकून आलेला पैसा बायकोच्या हवाली करायचा. 2 वेळेला फक्त जेवायला घरी असायचा, नाहीतर तो बिचारा कामाच्या मागेच धावायचा. या संसाराच्या गराड्यात मला राहून राहून बापाची सारखी याद यायची. सकाळी कामावर जाताना तो डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवायचा. दुपारी डबा घरी घेऊन गेली तरीसुद्धा माझ्याकडे एक नजर टाकायचा. घरी यायचा. संध्याकाळी आईच्या पदरासारखं मला कुशीत घेऊन झोपायचा. आज त्या सुखाला मी पोरकी झाल्याचा मला भास होत होता. बापाच्या आठवणीनं कधी कधी काम करता करताच मी डोळे गाळायची, तेव्हा रामा मला धीर द्यायचा, मला समजावून सांगायचा. पण रामानं माझी बाजू घेतली की सासूचा पारा चढायचा. ती म्हणायची, भरल्या घरात ही कसली अवदास आली कोणाला माहिती. असले शब्दप्रयोग ऐकून अजूनच मला भरून यायचं. आईचं प्रेम कदाचित नशिबातच नव्हतं माझ्या. सासूबाई अंगावर धावून आल्या की रामाचं काही बोलायचं धाडस होत नव्हतं. पण मग हळूच वनिता वहिनी वहिनी करत यायची आणि माझी समजूत काढायची. आम्ही दोघी नणंद भावजय कमी, पण मैत्रिणी चांगल्या झालो होतो. दोघीजणी कामं उरकून गप्पा मारत बसायचो. रामा कामावरनं कधी कधी लवकर आल्यावर मला आणि वनिताला घेऊन माळावरच्या देवीला नदी किनारी घेऊन जायचा. कधी कधी कामावरनं येताना मला जाईजुईची फुलं आवडतात म्हणून गजरा घेऊन गुपचूप माझ्या केसात माळायचा. कधी कधी सासू स्वतःहून रामाला सांगायची, जा रे सोनबाईला घेऊन बाहेर जा फिरायला. तसं बघितलं तर सासू चांगलीच होती, पण एकदा का बिनसलं तर ती चंडिकेचा अवतार धारण करायची. सासरा नदीला मासे पकडायला जायचा आणि सासू ते मासे बाजारात विकायला बसायची. घरात जेमतेम माल भरायची. सासू घरी येईपर्यंत सगळा स्वयंपाक पाणी मी करून ठेवायची, पण इकडची काडी तिकडे सुद्धा विचारल्याशिवाय केलेली त्यांना आवडत नसे. एक दिवशी असंच येईल तसा स्वयंपाक पाणी मी उरकून घेतलं आणि जरा वेळ आहे म्हणून घर आवरावं म्हटलं. वनिताही शाळेत गेली होती. घरात मी एकटेच होते. दारातून घरात एकदम आल्या ती गाडग्याची उतरंड दर्शनी भागाला चांगली वाटत नाही म्हणून मी ती मागच्या खोलीत ठेवून तिथं छानशा 2-3 शोच्या झाडाच्या कुंड्या आणून ठेवल्या. बाकी सगळं घर आवरून चकमक ठेवलं होतं. तेवढ्यात सासूबाई आल्या बाजारातनं. बाहेरून हातपाय धुताना त्यांनी बघितलं आणि ओरडल्या, उशे, तुला कोणी नकटा कारभार सांगितला करायला? माझ्या घरात कुणी माझ्या वस्तूला हात लावलेला चालत नाही मला. आणि असं म्हणत त्यांनी मला मारायलाच सुरुवात केली. त्यांचा हात आणि माझी पाठ जीवाभावाच्या मैत्रिणी झालेल्या होत्या. माहेरी सुद्धा आईचा मार खाऊन खाऊन पाठीला सवय लागून गेली होती. माहेरपेक्षा वेगळं इथे काही नव्हतं. सासूबाईंचा स्वभाव कळल्यापासून मी त्यांच्या पुढे पुढे करत होते. आता त्यांच्याच हाताखाली नांदायचंय म्हणून. घोरपडबाई तुझी पाठ मऊ म्हणून राहत होते. सासूबाई तुम्ही म्हणाल तसं असं म्हणून तिला जिंकायचा प्रयत्न करायचे, पण परत 3ऱ्या दिवशी काहीतरी बिनसलेलं असायचं. घरात परत महाभारताचा शंख फुंकलेला असायचा. सासरा तर आमची भांडणं लागली की पारावरच्या मारुतीच्या मंदिरात निघून जायचा. रामा मूग गिळून गप्प बसायचा. कधीतरी वनिताला माझी कीव यायची, पण तिचाही काही इलाज चालत नसायचा सासूबाईंच्या समोर. मग मीच माफी मागून बाजूला सारखायचे.
डोकं सटकलं तर सासू त्या चौघांपुरताच स्वयंपाक करायची आणि चुलीत पाणी ओतून द्यायची. सगळेजण जेवण करायचे, पण मला मात्र तशीच उपाशी ठेवायची. काही शिजवून खाईल म्हणून सामानही रोज लागेल तेवढंच आणायची. रामाला सगळं डोळ्यांनी दिसून सुद्धा त्याचा कोंडमारा व्हायचा. कधी कधी तो रागारागानं कोणाला काहीही न बोलता मंदिरात जाऊन झोपायचा. कधी कधी कामावरनं घरी न येताच मंदिरात जायला लागला. मग रामा घरी का आला नाही, तुझ्यामुळे माझं पोरगं असं वागतंय म्हणून परत त्या मला कणिक टिंबल्यासारख्या मारायच्या. आलेला हुंदका बापाच्या संस्कारापोटी जसा मीरानं विषाचा प्याला ओठी लावला तसा एका घोटात गिळायचे. कुणाला काही सांगायची बोलायची सोय नव्हती. बघता बघता लग्नाला वर्ष दीड वर्ष झालं होतं. सासूबाई मासे विकत असताना सासूच्या मैत्रिणीच्या नातवाच्या बारशाचं आमंत्रण शेजारी विकत बसलेल्या मैत्रिणीनं दिलं आणि बोलता बोलता त्यांची मैत्रीण म्हणाली, शेवंते, अगं तुझ्या राम्याबरोबर माझ्या पक्याचं लगीन झालं. अगं आपल्या सुंदीच्या नाम्याचं तर राम्याच्या मागून लग्न झालं तरी त्याच्या घरात पाळणा हल्लाय. काय ग, रामाच्या लग्नाला तर 1.5 वर्ष झालं तरी बी काय गोड बातमी देत नाही का? आम्हाला लपून पेढं बिडं खाल्लं तुम्ही. झालं. अगोदरच सासू गरम डोक्याची, त्यात मैत्रिणींनी अजून आगीत तेल ओतलं. सासूबाई अजून दारातनं घरात आल्याही नव्हत्या तोवर जोरात आवाजाचं रणशिंग फुंकलं त्याने, उशे, रामा कुठे? म्हटल्यावर मी मनात ओळखलं की आज परत पाठीची साल निघणार आहे. मन अगोदरच घट्ट करून ठेवलं. सासूबाईंनी मला आणि रामाला समोर बोलवलं आणि खडसावून म्हणाल्या, रामा, उशे, लग्नाला 2 वर्ष होत आल्यात तरी बी घरात अजून पाळणा हल्ला नाही. मला लवकर नातवंडाचा थोबाड बघायचे, नाही तर तुमची काही खैर नाही. माझ्या मैत्रिणींच्या सगळ्या पोरांना पोरं झाली तर आपल्या घरात अजून काय बी खबर राहत नाही म्हणून माझ्या मैत्रिणी मला लागल्या चिडवायला. ते काय नाही, 4-6 महिन्याच्या घरात पाळणा नाही हल्ला तर मग मी रामाचं दुसरं लगीन करून टाकणार. हे शब्द ऐकताच आज पहिल्यांदा मनावर खोलवर जखम झाली. रामा तर तोंड पाडून बसला होता. तेवढ्यात सासरा सासूला म्हणाला, अगं शेवंते, काय बोलती तुझं तुला तरी कळतंय का? अगं ही लेकरं सोन्यासारखी आहेत, लहान आहेत, त्यांना असलं बोलतंय का कोणी? ते ऐकलं आणि सासूना असे मोठे डोळे वाटारले तसे सासरे बुवा गपगार झाले. आपली वळकटी घेतली आणि गेले मारुतीच्या मंदिरात झोपायला. माझ्या तर पायाखालची जमीनच हादरली होती. हे सगळं ऐकून लहान वयात कोवळ्या मनावर खूप आघात झाल्यासारखं वाटत होतं. लहानपणापासून आजवर या मनानं खूप वेदना, खूप आघात सोसले होते, पण हा आघात कदाचित मला पेलवणार होता का नाही काहीच माहीत नव्हतं. पण रामाचं दुसरं लग्न म्हणजे माझं अस्तित्व संपणार होतं. यातलं आईला काही सांगावं म्हटलं तर आईला माझ्याशी काही देणं घेणं नव्हतं. माझं लग्न लावून दिलं तसं मी तिला मेल्यात जमा होते. मग मी माझ्या मनातली उचमळ कोणाजवळ ओकणार होते? बाप माझी आठवण झाली तर कधीतरी मेवा मिठाई घेऊन यायचा, दाराच्या पायरीवर बसूनच 2 शब्द बोलायचा. सासूनं सांगितलं तरच चहाचं पाणी त्याला द्यायचं, नाहीतर पेटत्या चुलीच सासू पाणी ओतायची. बाप भरल्या डोळ्यानं मला डोळे भरून बघून रिकाम्या हाती माघारी जायचा. सासूचे कडवट शब्द ऐकूनच बापाचं पोट भरायचं. तो मग लगेच परत फिरायचा. आईला बाप माझ्याकडे आल्याची काणकूण जरी लागली तरी त्या दोघांमध्ये भांडणं व्हायची. आईच्या तोंडाचा पट्टा गिरणीच्या भोंग्यासारखा चालू व्हायचा. ती उशीच काय लाडकी होय, इथं माझ्या बाळ्या वाळायला लागलाय आणि तिकडं जाऊन त्या उशीची भरती करतोय तुम्ही. काळ्या तोंडाची, लगीन होऊन गेली तरी मला पिडतीचे. असले अभद्र शब्द माझ्यासाठी तिच्या तोंडातून ऐकल्यावर बापाचं काळीजच तुटायचं. बाप आईच्या अंगावर मारायला धावायचा, मग आई कांगावा करून सगळी गल्ली गोळा करायची. बाप परत म्हणून तिच्या नादी लागत नव्हता. त्यात भर म्हणून एक दिवशी गावचा सावकार घरी आला. बापाने लग्नाला काढलेलं कर्ज थोडं थोडं करून फेडलं होतं, पण अवघे 500 रुपये राहिले होते. पण तेवढ्यावर त्यांनी चक्रवाढ व्याज लावून 1.25 पैशाचा तगादा लावला होता. त्या दिवशी तर गल्लीतला पैसा गोळा करायला आल्यावर आमच्या घराचं त्याने दार ठोठावलं. कोण बे आहे का घरात? हा,
पैसे घेताना माझ्या वाटती, देताना पळ काढत्याच आले. असं म्हणत परत एकदा त्या सावकारानं जोरात दार ठोठावलं. आईने दार उघडलं तर यमासारखा हूं म्हणून पुढ्यात सावकार उभारलेला बघून, काय काम काढलं सावकार, असं आईनं म्हटल्यावर सावकार जोरात म्हणाला, तुझ्या कोणब्यानं पोरीच्या लग्नापायी कर्ज घेतलंय. कुठं आहे त्यो? काय पळून बिळून गेला काय बघ. हे कोणब्या, बाहेर निघ चल. हे सगळं ऐकून आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. कपाळावर 1760 आड्या वाढत तरीही सावकाराला ती गोडीत म्हणली, अहो सावकार, आम्हाला काहीच माहीत नाही या व्यवहाराबद्दल. ते गेलेत बाहेर, आले की पाठवून देते तुमच्याकडं. बसा की चहा तरी घेऊन जा. असं म्हणल्यावर तर सावकार वैतागला आणि म्हणाला, टवळे, तुझा चहा प्यायला आलो नाही मी, मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे. त्या कुणब्याला आले आले सांग माझा निरोप, नाही तर मी परत येणार म्हणाव. अहो सावकार, गरीबाला घ्या सांभाळून, जरा धीर धरा की, मी आले की पाठवते की त्यांना. ठीक आहे, आज जातोय, पण उद्या दिवस उजेडायला माणूस पाठवेल दारात. सावकार म्हणाला. काळा कुट्ट, उंचच्या उंच, धिप्पाड, हातात गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून आलेला तो राक्षस एकदाचा आईला धमकी देऊन निघून गेल्यानं आईचा जीव भांड्यात पाडला. तिने पटकन घराचा दरवाजा लावून घेतला आणि माझ्या नावानं बोटं मोडत शिव्या द्यायला लागली. सगळ्या घरात आई रागराग करत हेलपाटे घालायला लागली. वाटेत ठेवलेली भांडी पायानं ठेचकाळत जोरात उडवत त्या भांड्यांवर राग काढायला लागली. नीला तिला म्हणाली, अगं आई, काय झाले, असं का वागती? असं म्हटल्यावर तिने नीलाचा जोरात हात पिरगळला आणि म्हणाली, तुम्ही आलाय की कारट्या पोटाला, बसलाय सावकार दारात त्या उशीच्या पायात. असं म्हणून ती नीलीला बडवायलाच लागली. बिच्चारी नीलीला मर मार खायला लागला. बाप कधी येतोय ही वाट बघत आई घरात फेऱ्या मारत होती. आला बाप, अजून दारात आहे तोवर आईच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. कुणी तुम्हाला उटाऱ्याटा करायला सांगितला होता? त्या उशीच्या लग्नात सावकाराकडनं कर्ज काढायला कुणी सांगितलं तुम्हाला? अजून चोर ती चोरांवर शिरचोर. मित्राकडे पैसे साठवलेत म्हणून सांगितलं तोंड घेऊन, आणि त्या उशीच्या माड्यावर अजून किती पैसा वाचणार आहे? घरात नाही दाना, मला बाजीराव म्हणा, कशाला पाहिजे तो डामडोल? बघा तो सावकार कधी नाही, ते आत्ता आपल्या दारात आलता, धमकी देऊन दारात बसला होता तो. बापाचं एक नाही का दोन नाही, आईची बडबड मात्र सुरू. तुम्हाला काय जाते उचकापाचके कराय? तो सावकार मोठमोठ्यानं बोलत होता. सगळ्या गल्लीतल्या आया बाया नकटी पोरं सुद्धा गोळा होऊन तमाशा बघत होती. आता देवालाच माहिती त्या सावकारानं त्याच्यावर किती व्याज चढवलंय ते. अजून एक पोरगी उजवायची, पदरात एक पोरगी आहे अजून देवानं दिलेली, त्याचा तरी विचार करायचा. पांढऱ्या पायाची ती उशी अजून किती छाळणार कोणाला माहिती. जावा अजून गुपचूप पिशव्या भरून तिच्या डोंबल्यावर नेऊन वाता. घरची जणू जहागिरी उतू चालली तुमच्या. एक ना अनेक शब्द तोंडातनं अभद्र बोलून आईनं बापाचा पाणउतारा केला, तरीही बाप माझ्या सुखासाठी स्वतःच्या कातड्याच्या वाहना करायला तयार होता. बाप म्हणाला, हे बघ, मी माझ्या पोरीसाठी कर्ज काढलंय, माझं मी बघल कसं फेडायचं ते, तू नको काळजी करू. ही दोन्ही पोरं बी माझी आहेत आणि त्यांची जबाबदारी घ्यायला त्यांचा बाप अजून समर्थ आहे. असं म्हणत बापाने त्या दोघांना जवळ घेऊन गोंजारलं. नीली बापाला म्हणाली, बापू, तुम्हाला जेवायला वाढू का? नीली असं म्हटल्यावर बाप म्हणला, पोरी, सावकार आलता दारात, त्याच्याकडं मला जाऊन आलं पाहिजे. कसं का असं ना, त्या सावकारानं आपली गरज भागवली तेव्हा मला त्याच्याकडे जाऊन येणं गरजेचं आहे. असं म्हणून बाप तेवढ्या रात्री सावकाराकडे गेला. बाप सावकाराकडे गेल्यावर सावकारानं त्यांना खडसावलं, अरे कोण बे, कर्ज घ्यायला नाक घासत यायचं आणि द्यायची वेळ आली की हात वर करून पाळायचं वे? कुठं गेला होता इतके दिवस मारायला? इकडं फिरकला बी नाही. चल गप गुमान पैसे टाक, चल. बाप त्या सावकाराच्या पुढं चळचळ कापायला लागला. काय बोलावं त्या धूर्त माणसाच्या पुढे, त्याला काही सुचेना. सावकार तुमचा एक एक पैसा फेडतो, पण जरा दम खावा. असं म्हटल्यावर सावकार चावताळून अंगावर आला बापाच्या आणि म्हणाला, नाही मला आता दम नाही निघत, पैसे टाक म्हणजे टाक. सावकारातला जणू माणूस मेलेलाच होता. शेवटी बाप म्हणाला, मी गरीब आहे, घरी खायला दाणाही नाही, मी एवढे पैसे कसे फेडू तुमची लगेच? हे बघा सावकार, तुमच्याकडं मी पैसे फेटस्तवर तुम्ही सांगा ते काम करायला तयार आहे.
वाटलं तर तुमच्या शेतात सालानं गडी म्हणून राबल बघा मी. बाप असं म्हटल्यावर सावकार खुश झाला. त्याला बळीचा बकरा सापडला होता. अब होई ना बात, असं मनातल्या मनात पुटपुटला. बाप त्याला म्हणाला, सावकार, सकाळी नदीवर जाळं टाकून 4 मासं पकडतो आणि लगी तुमच्याकडे येतो बघा कामाला. असा बापानं वायदा केला तेव्हा सावकार थंडगार झाला होता. बापाच्या जाळ्यात मासा अडको नाही तर न अडको, पण सावकाराच्या गळाला मात्र मासा अडकला होता. ठरल्याप्रमाणे बाप रोज दुपारच्या वेळेला जायचा. तो रात्री उशिरापर्यंत त्या सावकाराच्यात राबायचा. घाणीच्या तेलाला बैलाच्या ऐवजी बापाला जुंपलं होतं सावकारानं. बाप खांद्यावर ओझे घेऊन ते ओढायचा. बापाच्या हाताला खांद्याला घट्टे पडले. सावकार बापाला काम होईना झालं की चापकानं फटके सुद्धा लावत होता. रोज वेगवेगळ्या पद्धतीनं तो सावकार बापाला राबवून घेत होता. निली बापाच्या जखमांवर संध्याकाळी हळदीचा लेप लावायची. आई मला रोज उठून शिव्यांची लाखोली वाहत होती. बापाला हे सगळं काम जमत नव्हतं, तरीही रोज उठून त्या सावकाराच्या दारात बांधलेल्या बैलाप्रमाणे बाप राबत होता. माझ्यामुळे बापावर ही असली वेळ आली होती. उडत उडत ही सगळी बातमी मला कळल्यावर मी रात्रंदिवस बापाची काळजी करत बसायचे, पण माझी मानसिकता ओळखून रामा मला धीर द्यायचा. बघता बघता निलीसुद्धा मोठी होऊ लागली होती. बापाच्या मनाला माझं झालं की आता निलीच्या लग्नाच्या काळजीची इंगळी डासायला लागली होती. बाळ्या तर आईच्या लाडानं वेडा झाला होता. वाईट पोरांच्या संगतीनं बाळ्या बिघडून गेला होता. बाळ्याच्या काळजीनं बाप पार वाकून गेला होता. बाळ्या शाळा सोडून गावातल्या पोरांच्या संगतीनं टवाळकी करायला लागला होता. कधी कधी आई बापाच्या अंगावर हात उगारण्यापर्यंत त्याची मजल गेलेली होती. आता बापाची काळजी निलीला लागली होती. ती बिचारी बापाच्या काळजीत रात्री उशिरापर्यंत त्याची वाट बघत बसायची. स्वतःच्या हातानं 4 घास त्याला भरवायची. बापाला निलीच्यात माझी छबी दिसायची. मग बाप निलीला जवळ घेऊन रडत बसायचा. श्रोते हो, हा होता भाग 3. भाग 4 उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.